हॅलो नमस्कार. तर विचार करत होते काय बनवायचं जेवायला. तर थोडीशी पालकही उरली होती आणि थोडा भोपळाही उरला होता अर्धा. दोघं थोडं थोडं होतं, त्यांची भाजीही झाली नसती. तर चला म्हटलं पुरीच करून टाकूया पालक भोपळ्याची. तर पालक घेतलाय, भोपळा किसून घेतलाय, त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि भोपळ्यामध्ये ती आपण टाकून दिलेली आहे. त्यामध्ये मग आपल्याला वरून हिंग टाकायचं आहे, तीळ टाकलेली आहे मी, त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे चवीसाठी. ओवा आपण हाताने क्रश करूनच टाकायचा आहे. त्यानंतर मी थोडा रवाही घेतलाय. रव्यामुळे काय होतं, पुरी आपली टम्म फुगलेलीच राहते आणि क्रिस्पी पण होते. थोडा चवीसाठी बेसन पीठही टाकलेलं आहे, त्याची पण खूप छान होते, नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान पाणी टाकून मस्तपैकी त्याचा घट्ट जो आहे तो गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम छान आणि हेल्दी अशी पुरी होते. घरी नक्की ट्राय करून बघा. असा गोळा तयार झाला की त्यानंतर चला म्हटलं आता पालक पुरी आहे तर चटणी पण हवीच. तर कांदा टोमॅटोची चटणी करून घेऊया. एक कांदा घेतलाय मीडियम साईजचा, त्यामध्ये जिरं, लसूण, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि पुदिना घेतलाय. मस्त त्याची पेस्ट तयार करायची. चटणीला तडका द्यायचा आहे जिरं मोहरीचा. त्यामध्ये तेलात चटणी टाकून घ्यायची आहे. आपल्या लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार टाकू शकतात. त्यामध्ये मस्त थोडंसं पाणी सोडून द्यायचं आहे आणि साखर टाकलेली आहे चवीसाठी आणि थोडं दाण्याचं कूट होतं तेही टाकलेलं आहे. अगदी छान आणि मस्त चटणी झाली होती. तेल सुट्टेपर्यंत परतू द्यायची. तर पुऱ्या पण इथे लाटून झाल्या आहेत. मस्त छान तेलात सोडून द्यायच्या. अगदी कमी तेलामध्ये छान तळून होतात. तर पुरी टाकताना एक टेक्निक यूज करायची. जेव्हा आपण पुरी टाकतो वरून थोडी पुरी प्रेस करायची आणि वरच्या भागावर तेल थोडंसं टाकत राहायचंय, जेणेकरून पुरी आपली छान आणि टम्म फुगते. आणि हे बघा रव्यामुळे आपली पुरी जी आहे ती टम्म फुगलेलीच आहे. चटणी सर्व करून घेतली, पुऱ्या सर्व करून घेतल्या. शेवटपर्यंत पुऱ्या ज्या आहेत त्या जशाच्या तशा राहतात फुगलेला. खूप छान आणि खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करून बघा. तसं मिस्टरांना भोपळ्याची आणि पालकची भाजी आवडत नाही, तर हे असंच काहीतरी ट्राय करावं लागतं. तर थँक्यू. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.